यावेळेला पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न करण्याचा गरजच नाहीये, कारण चेंडू निघून जाईल सीमारेषेपार. रिप्ले मध्ये कळेल आपल्याला नक्की काय घडलंय. बघा, पहिल्याच बॉलला अशा प्रकारचा थ्रो जर झाला आणि त्यामध्ये सुद्धा फिल्डर कडनं अशा प्रकारची मिस्टेक पाहायला होताना आपल्याला मिळते. आणि बघा, आमच्या शार्पीस चालू होत आहेत, शार्पीस चार्ज होत आहेत. आता थोड्याच वेळात इथे लाईट शो, डान्स कॅम्प सगळं पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे ही प्रेक्षकांची गर्दी. शैलेश सर देखील इथे आले आहेत, माझगावची माय माऊली. शैलेश सर वेलकम. त्यांच्यासोबत योगेश हरंबळे देखील सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम. अमेय यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त त्या चेंडूला बॅटचा फेस दाखवला. मिडल ऑफ द बॅट झालाय तो चेंडू अजिंक्य यांच्या माध्यमातून. नक्कीच अमेय पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड द विकेट येताना पाहायला मिळतात. 6 धावा झाले 2 चेंडूंवरच. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे एका धावेचा. अमेय केलजी या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळलेत. एकही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय, पहिला डॉट बॉल. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वरती येऊन स्थिरावली आहे. अमेय आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी गोलंदाजी करताना. यावेळेला सुद्धा एक चांगला फटका आहे. एक धाव यावेळेला देखील पूर्ण केली अजिंक्य गायतडके आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश गुरव. पहिलं षटक या ठिकाणी झालंय आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 9 बिनगडी बाद. नक्कीच पहिल्या चेंडूवरचा तो चौकार बराच महागात पडलाय. एकच धाव आली होती, ओव्हरथ्रो करण्याची गरज नव्हती आणि ओव्हरथ्रो केला गेला तरी तो इतक्या जोरात नव्हता की फिल्डर पकडू शकणार नाहीये. नक्कीच बॅकअप साठी कोणीही नव्हतं, त्याचमुळे क्रिकेटमध्ये बॅकअप हे देखील फार महत्त्वाचं असतं. ओव्हरथ्रो मध्ये आपण बऱ्याच धावा होताना पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे हे बाईज, थ्रो बाईज, नो बॉल, वाईड्स या सर्व एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत या आपण टाळल्या पाहिजेत. नक्कीच या सर्व एक्स्ट्राजला सोडून अजून एक वेगळा देखील एक्स्ट्राची धाव मिळते जी फार रंजक आहे आणि जी एक्स्ट्राची धाव फार रेअर मिळते. फार म्हणजे फार रेअर मिळते ही एक्स्ट्राची धाव आणि ती म्हणजे ज्या वेळेला कीपरच्या हेल्मेटला बॉल लागतो. 5 धावांची एक्स्ट्राज तुमच्या टीमला मिळतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे, डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रियांशू. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे जर्सी नंबर 36. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने केलाय त्याला प्लेस. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. नक्कीच स्किल आहे, टेम्परामेंट आहे, परंतु शॉर्ट जनरेशन सोबतच चांगली प्लेसमेंट असणं एक टेक्निकॅलिटी मानली जाते बॉक्स क्रिकेटमध्ये आणि तीच टेक्निकॅलिटी आपल्या बॅटिंग मधली प्रूव्ह करताना पाहायला मिळते ही जोडी. परंतु यावेळेला एक चांगला बॉल आहे. प्रियांशूचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. 1 डॉट बॉल, 2 डॉट बॉल आलेत आतापर्यंत आणि एकच सिंगल. दरम्यान 2 सिंगल 2 डॉट आतापर्यंत आले आहेत. म्हणजेच हा 5वा चेंडू व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळाला आपल्याला. व्हाईट बॉल म्हणजेच धावसंख्या 1 ने वाढेल. 13 धावांवरती धावफलक येऊन पोहोचणार आहे. 13 रन्स. अजिंक्य यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे अपील आहे, पंचांचं बोट आहे आभाळाकडे. आयकॉनची विकेट जाते केवळ 11 धावांवर.
आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिला झटका लागतोय टीम मराठा वॉरियर्सला. कॅप्टन हॅज टू डिपार्ट ॲट 11 आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.5. टीम मराठा वॉरियर्स 11 for 1. तर मैदानामध्ये आम्हाला एक घड्याळ सापडलंय. मिचेल क्रॉस कंपनीचं हे घड्याळ आहे आणि स्टेजवरून तुम्हाला दाखवलं जात आहे. ज्या कोणाचं हे घड्याळ असेल त्याने व्यासपीठावर जाऊन ओळख पटवून ते घड्याळ आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. आम्हाला एक मिचेल क्रॉस स्क्रीनवर देखील दाखवलं जात आहे. बघा, सिल्वर कलरचं वॉच आहे आणि हे आम्हाला काही वेळापूर्वी इथे सापडलंय. दरम्यान शेवटच्या षटकाला होते सुरुवात. माफ करा, दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाली आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12 बिनगडी बाद. केवळ 3 धावांचं षटक हाताळलं ते म्हणजे प्रियांशू यांनी. आणि बघा, हेच असतं क्रिकेट. जर एखाद्या गोलंदाजाला जास्त धावा आल्यात तर मी माझ्या गोलंदाजीने कशा प्रकारे त्याला साथ देऊ शकतो, हा POV असणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या आत्मविश्वासाला आपल्या गोलंदाजीची कलाटणी देणं आणि त्यानंतर त्या चेंडूला 6 वेळा चांगलं डिलिव्हर करणं हीच असते एका पारंपरिक गोलंदाजाची ओळख. दरम्यान अभिषेक आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि बॅटर त्यांच्या समोर असणार आहेत संकेत. संकेत आणि आकाशची जोडी आहे. यावेळेला टॅप केलंय. चांगली अडवणूक चेंडूची. अपील पंचांकडे आहे आणि थर्ड अंपायर रेफरल साठी रिव्ह्यू या ठिकाणी आहे. WTC SSS यांच्याकडे हा रिव्ह्यू आलाय. OUT आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय आणि बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे ते म्हणजे संकेत यांना. रनआउटच्या स्वरूपात आउट झाले. आपण SSS लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहू तो विकेट. जर आपल्याला दाखवता आला लाईव्ह वाले दादा, आपण आम्हाला जर विकेट दाखवू शकलात. येस, कशा प्रकारे हा रनआउट घेतला गेला हा आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय. काय क्विक थ्रो येताना पाहायला मिळाला आणि हा रनआउट घेतला गेला. दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी अभिषेक तयार. गणित पालटलंय आता. मराठा वॉरियर्सच्या दिशेने जे गणित चाललं होतं ते आता त्या दिशेला नाही जात आहे, कारण वारंवार लगातार आपल्या गोलंदाजीचे वार केलेत. 2.2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 13 वरती येऊन पोहोचली आहे. रिव्हर्सचा फटका आलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करणार नाहीयेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत, कारण पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक असावं याचा परिचय या गोलंदाजी क्रमानं दिलाय. सिली पॉइंट आणि शॉर्ट लेग दोन्हीही अगदी तैनात. कीपर त्यांच्या मागे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिली पॉइंट का लावला होता याचं उदाहरण या ठिकाणी स्पष्ट केलं जात आहे. का मात्र आर्यन यांना तिथे उभं केलं होतं. आता मात्र विचारधारणा बदलावी लागेल. आपल्या बॅटमधनं मोठे फटके खेळावे लागतील, कारण अभिषेक फील्डमध्ये हाता परिवर्तन थोडंसं करताना पाहायला मिळत आहे. मिड ऑफच्या फिल्डरला थोडंसं वाईडिश घेतलंय आणि आपल्या शॉर्ट लेगला थोडंसं स्ट्रेट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑन ज्याला आपण म्हणू शकतो, थोडासा स्ट्रेट पाहायला मिळतोय. म्हणजे तो जो ऑन ड्राईव्ह येतोय त्या ऑन ड्राईव्हला कुठेतरी थांबवायचा आहे आणि ऑफ ड्राईव्हला सुद्धा खेळू द्यायचा नाहीये. बॅटरला फसवायचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आणि फुल टॉस पडलाय. नक्कीच थोडंसं जोरात डिलिव्हर करायला गेले. थोडासा कॉन्फिडन्स मध्ये बदल आला. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 15 धावा झाल्या धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 15. अभिषेक सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेला मात्र काय घडलंय मैदानाच्या आत, पाय होते नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये ओव्हर झाली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15. 2 गडी बाद. या देखील षटकात आल्या 3 धावा. 2 षटकं 3-3 धावांची राहिली आहेत. लो स्कोरिंग सामने कालच्या दिवसात जर पाहिलं तर राहुल दादा, कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात आपण हाय स्कोरिंग मॅचेस स्टार्टिंगला पाहत होतो. 41 धावा झाल्या आहेत, कधी 30+ रन्स होत आहेत, परंतु आज जर पाहिलं तर कोणी 30च्या आकड्याच्या जवळपास सुद्धा पोहोचलं नाहीये. आतापर्यंत लो स्कोरिंग सामने राहिलेत. दिवस या DPL चे दिवस देखील काही ना काही वेगळं घेऊन येत असतात. आजचा दिवस घेऊन आला लहान मुलांचे सामने, उद्या आपल्याला पाहायला मिळतील महिलांचे सामने सुद्धा. पहिल्या चेंडूवरती केलाय वार, आकाशचा प्रहार, चौकार येताना हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, येस थँक्यू. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. नक्कीच अभिषेक बॅटिंगसाठी आलेत. ओमकार भराडे देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि चेंडू जर आपण पाहिलं तर एक शेवटचा उरलाय. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. ओमकार भराडे बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत. फ्रेश बॅटर आहेत ओमकार भराडे सुद्धा, एकही बॉल खेळले नाही आहेत या मॅच मध्ये, पहिलाच बॉल खेळतील. सचिन आलेत गोलंदाजीसाठी. सचिन यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी केली गेली आहे आतापर्यंत. एक चौकार आलाय. समोरच्या दिशेने प्रहार केलाय, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. या एका धावेने धावफलक येऊन पोहोचेल 23 धावांवरती, म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे डॉकयार्ड चार्जर्स या संघाकडे. तर चला, यापुढील होणारा सामना या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे माझगाव रॉयल चॅलेंजर्स वर्सेस किंग कोब्रा. चला, दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी आपण व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद.
अमेय आणि ओमकारची जोडी मैदानाच्या आत आली आहे. पहिलं षटक घेऊन आलेत ओमकार भराडे. सुरुवात होते मॅचला. यावेळेला पहिलाच बॉल वाईड असणार आहे. वाईड बॉलने केली आहे सुरुवात मराठा वॉरियर्स या संघाने. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 1 वरती. 24 धावांचा लक्ष्य आहे. 23 चेंडू आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आहे. वेगवान चेंडू आहे. या वेगाचं उत्तर अमेय केळजी यांच्या बॅटमध्ये यावेळेला नव्हतं. 23 चेंडू आणि 23 धावांची आता असणार आहे आवश्यकता. ओमकार भराडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपला लेफ्ट हँडेड शस्त्र घेऊन. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. 1 धावेचा फटका असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. नक्कीच ओमकार भराडे आणि त्यांच्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवर ओमकार आंगणे पाहायला मिळत आहेत. आणि आंगणे आणि भराडे ऐकलं की आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आपल्याला आठवते. नक्कीच आंगणेवाडीचं श्रद्धास्थान आंगणेवाडीची भराडी देवी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान लाईट्स आर ऑन आणि नक्कीच इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला साथ लावेल DJ ओमकार यांची आणि विकेट किंवा चौकार गेल्यावर सुद्धा साथ लागणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर रनआउटची संधी होती परंतु ही संधी हुकली आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 4 चेंडूंनंतर 3 धावांवरती आता धावफलक घेऊन पोहोचलाय. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी अजून कर्णधार आलेले नाहीत. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंनंतर आता धावसंख्या 3. ओमकार आंगणे वर्सेस ओमकार भराडे. पुढचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेफ्ट आर्म बॉलर आहे. वाईट बॉल नक्कीच वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू 2 धावा एक्स्ट्राच्या आल्या. 2 सिंगल्स फक्त बॅटीने केलेत. शेवटचा बॉल वेगवान चेंडू आहे. आणखीन एकदा वाईड बॉल आहे. वाईड +2 आहे. 3 धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. धावसंख्या आता 7 वर येऊन पोहोचली आहे. 24 धावांचं लक्ष्य आणि 7 धावा आत्ताच झाल्या आहेत. नक्कीच 7 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला ओमकार भराडे यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू लीगल डिलिव्हरीच्या शोधात. यावेळेला टॅप केलाय. चेंडूला 1च धाव मिळाली आणि पहिल्या षटकाच्या खेरीज संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 8. बिनगडी बाद DJ. चला सुरुवात करायची आहे मॅचला. पुढचं ओव्हर घेऊन पुढचं षटक घेऊन आलेत राजकुमार. पहिला चेंडू अगदी तोंडांवर मारा केला होता. नो बॉल. आणि यावेळेला मात्र नक्कीच थोड्या वेळाने आपण विद्युत रोषणाई म्हणजे हा लाईट सेटअप देखील पाहू. आमचे लाईट सेटअपचे कलाकार मेन ज्यांच्या हस्ते हे लाईट्स ऑपरेट केल्या जात आहेत. इथे किती लाईट्स आहेत हे बघूनच आपण समजू शकतो की किती कठीण काम आहे. किती कठीण काम आहे हे लाईट्सचं सेटअप पाहणं.
आणि ते पाहिलं जात आहे मंदार माझगावकर यांच्या माध्यमातून. सुंदर लाईटचं प्रदर्शन, लाईट शो आपल्याला त्यांच्या माध्यमातून प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये पाहायला मिळणार आहे रात्री. तर कुठेही जाऊ नका, लवकरात लवकर डिलेमा स्ट्रीटला या दर्शक हो. डिलेमा स्ट्रीट डॉकयार्डमध्ये या मॅचेस सुरू आहेत. राजकुमार यांच्या माध्यमातून षटक या ठिकाणी डिलिव्हर होत आहे. धाव संख्या 10 वरती येऊन पोहोचली. यावेळेला टॅप केलाय चेंडूला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळेला 1.4 षटकांनंतर धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचली आहे. 14 चेंडू, आणि 13 धावांची गरज असताना यावेळेला आणखीन एक सिंगल आली आहे. म्हणजेच इथून पुढे गरज असणार आहे 13 चेंडू आणि 12 धावांची. 13 चेंडू 12 धावा एका डॉटच्या शोधात असणार आहे टीम मराठा वॉरियर्स. षटक या ठिकाणी संपलंय, म्हणजेच 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे या पुढील येणाऱ्या चेंडूंमध्ये. तर अजूनही जर आपण पाहिलं तर यापुढील होणारा सामना असणार आहे किंग कोब्रा वर्सेस माझगाव रॉयल चॅलेंजर्स. किंग कोब्रा या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दरम्यान 10 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. आकाश आलेत गोलंदाजी मार्क वरती. अल्पेश पारकर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला दांडी गोल, अमेय के हे 24 धावांचं लक्ष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत अभिषेक. यावेळेला पायांचा भेद घेतलाय चेंडूनं. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र रन बॉलची गरज. मराठा वॉरियर्स आर बॅक इन द गेम. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आकाश जर्सी नंबर 7, यष्ट्यांच्या मागे ओमकार बराडे आणि बॅटरच्या बाजूला सचिन पाटील. बॅटरच्या समोर अल्पेश पारकर. हलक्या हातांनी खेळलेत. अजिंक्य गायतडके यांच्याकडून झाली मिसफिल्ड, आयकन कडून मिसफिल्ड झाली आहे. म्हणजेच अजूनही आता गरज असणार आहे 7 चेंडू आणि 7 धावांची. एक चेंडू अजूनही चांगला डिलिव्हर करणं बाकी. शेवटचा गोलंदाज असणार तरी कोण, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. शेवटी गोलंदाजी करण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाणार. ओमकार आंगणे बराचसा एक्सपिरियन्स आतापर्यंत पहिल्या बॉल पासून या मैदानात टिकून आहेत. बघितलाय खेळपट्टीच्या बाउन्सला, ओळखलाय कशा प्रकारे खेळणार हा चेंडू. महत्वाचा चेंडू. 7 बॉल 7 धावा हव्या असताना सिंगल घेतलाय. 6 चेंडू आणि 6 धावांवर सामना येऊन टेपलाय. पारडं झुकेल कोणत्या संघाच्या पक्षात, येणारे चेंडू सांगतील. तोपर्यंत डीजे
6 चेंडू आणि 6 धावांची असणार आहे गरज इथून पुढे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। आणि गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील यांना केलंय आमंत्रित। 5 चेंडू आणि 6 धावा। ओहो हो, सचिन पाटील पहिला चेंडू चांगला आलाय, यानंतरच्या चेंडूंचं देखील महत्त्व तितकंच असणार आहे। सचिन पाटील चांगली गोलंदाजी करतायत, पहिला चेंडू चांगला टाकलाय। सर्व खेळाडूंमध्ये एकच हास्याची लाट, आनंदाची लाट उमटली आहे या पहिल्या चेंडूला पाहिल्यानंतर। यानंतरचे चेंडू देखील तितकेच चांगले हाताळावे लागतील जर या मॅच मध्ये टिकायचं आहे, जर या मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे। सचिन पाटील पुढचा चेंडू घेऊन होत आहेत सज्ज। यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे आणि यष्टीची स्टंप। तडके काय सुंदर झेल पकडलाय आपल्या टीम साठी। जर ही कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अजिंक्य काय तडके, नक्कीच काय सुंदर रिफ्लेक्स पाहायला मिळाला त्या कॅच वरती। सचिन पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। 2 चेंडू आणि 5 धावा। आणि मित्रांनो, याच कॅचेस असतात ज्या तुम्हाला मॅच मध्ये परत आणतात, याच कॅचेस असतात ज्या तुम्हाला समोरच्या जिंकणारा सामना तुम्हाला जिंकावून देतात। यावेळेला देखील एक चांगली फील्डिंग आहे अपील पंचांकडे, पंचांचं बोट अंपायर कडे। थर्ड अंपायर डिसिजन, थर्ड अंपायर रेफरल, थर्ड अंपायर रिव्ह्यू, थर्ड आय या मॅचला बघेल। पंच पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आणि आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय, म्हणजेच बघा 1 चेंडू 5 धावा हव्यात। जर 4 धावा लगावल्या तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट शेअर करावा लागेल, कारण टाय झालेल्या मॅचला अल्पेश पारकर सिली पॉइंटला आहेत। सचिन पाटील शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा झाला प्रयत्न आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय टीम मराठा वॉरियर्स।